द्वादश स्थानी असलेला शुक्र त्या व्यक्तीला धर्मभ्रष्ट, कीर्तिहीन, गुणहीन, यशोहीन असे क्वालिटीज प्रदान करतो. पण ह्याचे जर उपाय केले तर शुक्राचा नेगेटिव्ह इफेक्ट कमी होण्यास मदत होते व चांगले इफेक्ट्स मिळायला सुरुवात होते व यश आणि कीर्ती मिळण्यास ह्यांना चालू होते किंवा ऐश्वर्य भोगण्यासाठी संपत्ती ह्यांना मिळण्यास चालू होते. अभिनय, संगीत, काव्य, ललितकला, चित्रकला ह्यांसाठी हा शुक्र चांगला आहे. यांनी स्वतः दानधर्म नेहमी करावेत. यांना परदेशागमनाचे योग येतात व त्यामुळे त्यांना फायदा होतो. लवकर विवाह होण्याचे सुद्धा असा शुक्र सूचक आहे. यांना खगोलशास्त्र व शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा खूप चांगले यश मिळू शकते. जर हा शुक्र वृषभ, तूळ, मकर, कुंभ व मीनेमध्ये असेल तर खूप चांगली फळं देतो व उद्योगधंद्यामध्ये प्रगती दर्शवतो. पण जर हा अशुभ शुक्र असेल तर व्यसनामुळे हे स्वतःची कीर्ती गमावणे किंवा स्वतःचे धन नष्ट करणे, परस्त्री ठेवणे अशी बॅड हॅबिट्स देतो. तर अशा ह्या शुक्राला 12व्या स्थानी शुक्राला रेमेडीज म्हणून त्यांनी दानधर्म करावे, मेडिटेशन स्टार्ट करावे व धन किंवा पैशाचा हिशोब अचूक ठेवणे फार गरजेचे आहे.